फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. तर चला, मी आज केली आहे ब्लॉगला सुरुवात. जस्ट आता कामं वगैरे झालेली आणि कामं झाली आणि मी आता करत आहे ती म्हणजे मिरची. अजून म्हटलं मी तयारीसुद्धा नाही केलेली, म्हणजे फक्त आंघोळ पाणी झालेलं. कामं झाली, आंघोळ पाणी वगैरे झालं आणि जस्ट मी आता बसलेली आणि भरपूर भाजीपाला आणला. त्याच्यामुळे आता केससुद्धा नाही केलेली किंवा तयारीसुद्धा नाही केलेली आहे. तर ते आता करते मी. आणि त्यांनी आज आणला होता भरपूर भाजीपाला. तर भाजीपाल्यामध्ये म्हणजे सगळंच भाजीपाला मी व्यवस्थित फ्रीजमध्ये सेट करून ठेवलेला. आता राहिली ती म्हणजे मिरची. हे बघा, खूप सारी मिरची आणि खूप काढायला कंटाळा येत आहे, कारण याची देठं काढून ठेवली की काय होतं, मिरचीचे कधीही तुम्ही देठं काढून ठेवा, मिरची तुम्हाला भरपूर दिवस पुरते. म्हणजे भरपूर दिवस पुरते म्हणण्यापेक्षा सडत नाही, ती छान राहते. नाहीतर मग जर तुम्ही देठापासून ठेवली ना तर ती अशी अर्धी सडते, मग अशी पूर्ण सडत येते. त्याच्यामुळे अशी देठं भरल्या मिरच्या कधीही ठेवू नका. आणलं की थोडं वेळात वेळ काढा आणि वेळात वेळ काढून तुम्ही त्याचे असे देठं वेगळे करा आणि मिरची वेगळी, अशा प्रकारे. म्हणजे अशी मिरची तुम्हाला कितीही दिवस छानच राहते. तर चला, आता ती प्रोसेस सुरू आहे. तर हे बघा, तुम्हाला मी मिरची दाखवून देते. हे बघा, मी आता एवढी काढून ठेवलेली आहे मिरची. सोबत मी बघत आहे टीव्हीचा साऊंड थोडा कमी करते, नाही तर इथेच तोच साऊंड येत आहे मला. तुम्हालासुद्धा आवाज नाही येणार आणि मलासुद्धा नाही. साऊंड म्यूट. ओके, तर साऊंड मी म्यूट केला. हे बघा, एवढी मिरची मी काढून ठेवलेली आहे जिची देठं, आणि ही सोबत दुसरी बघा, ही मिरची आहे ज्याचे देठं काढायची आहे. तर ही अशीच ठेवली की खराब होऊन जाईल, कारण इथे काहीचं पाणीसुद्धा लागणार नाही. बघा, इथे कचरा आणि सोबत ही मिरची बघा, ही कशी सडलेली आहे. तर ह्या अशा मिरच्या काढून फेकून देते, त्याचसोबत पानं वगैरे आहेत. तर हे असं सगळं काढून ठेवून देते. आणि मी मिरची धुवून वगैरे ठेवलेली आहे, कारण मार्केटमध्ये आणली ती किती जणांचे हात लागून असते माहीत नाही. तर त्याच्यामुळे ते आता छान पहिले आधी स्वच्छ धुतले की त्याला थोडीशी असे पाणी जाऊ देते, म्हणून मी अशा थोडंसं जाळीच्या ह्याच्यात काढण्याची नाही, त्याचं पाणी गेलेलं आहे. आणि आता ती मिरची आहे जिथे कचरा म्हणजे कचरा म्हणण्यापेक्षा आहे बघा, पानं वगैरे आहेत, तर असं काढून घेते आणि सोबत त्याचे देठंसुद्धा वेगळे करते. असे देठं द्यायचे फेकून आणि ही मिरची ठेवायची. तर असे आता करून ठेवते. सोबत आता 2 वाजत आहे. आता थोड्या वेळात 2:30 वाजता मुलंसुद्धा येऊन जातील स्कूलमध्ये. म्हणजे बोलता बोलता मिस्टरसुद्धा बाहेर गेले होते, ते सुद्धा आलेले. तर आता मी केलेलं आहे व्हिडिओला. तर आता पूर्ण काढपूड करून ठेवून देते आणि हे छान स्वच्छ करते आणि हा ब्लॉग कंटिन्यू करते. मुलं आले की आणखी मला करायचं आहे गुपचूप, तोसुद्धा मी ब्लॉग कंटिन्यू करते.